नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रणय खंदार आपले स्वागत करतो ज्ञानोदय या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर शिकणार आहोत. तर इकडे लक्ष द्या. कॅलेंडरवरून जर कोणतीही तारीख दिलेली असेल तर वार कसा काढायचा, तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला हे जे मी फळ्यावर लिहून दिलेलं आहे हे पाठ करावं लागेल. हे आहेत महिन्याचे कोड. आपल्याला माहीत आहे की एका वर्षात 12 महिने असतात. तर जसं की जानेवारीसाठी 0, फेब्रुवारीसाठी 3, मार्चसाठी 3, एप्रिलसाठी 6, मेसाठी 1, जूनसाठी 4, जुलैसाठी 6, ऑगस्टसाठी 2, सप्टेंबरसाठी 5, ऑक्टोबरसाठी 0, नोव्हेंबरसाठी 3 आणि डिसेंबरसाठी 5. म्हणजेच आपण आपल्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा मोबाईल नंबर जसे पाठ करतो किंवा तो तर 10 अंकी असतो, पण आपला आधार कार्ड नंबर जो 12 अंकी असतो आपण तो जसा लक्षात ठेवतो त्याचप्रमाणे जर आपण 0336 14 62 50 35 फक्त हेच लक्षात ठेवायचं आहे. 0336 14 62 50 35 0336 14 62 50 35 यावरून वार कसा काढायचा हे मी तुम्हाला सांगणारच आहोत. तसेच हे आहे शतक कोड. म्हणजे जसं 1600 ते 1699 हे एक शतक झालं, म्हणजे त्यात 100 वर्ष इन्क्लूड आहे. तसेच 1700 ते 1799, 1800 ते 1899, 1900 ते 1999 आणि आता जे करंट शतक चालू आहे 2000 ते 2099. तर जर तुम्हाला वर्ष या दरम्यान दिलेले असेल तर ते पण काही कोड आहे. जसं 1600 ते 1699 साठी 6, 1700 ते 1799 साठी 4, 1800 ते 1899 साठी 2, 1900 ते 1999 साठी 0 म्हणजे काहीच नाही घ्यावे, आणि 2000 ते 2099 साठी 6. म्हणजे तुम्हाला समसंख्या विषमसंख्या माहीतच असेल तर समसंख्या उतरत्या क्रमाने घ्याव्या. जसे 6, 4, 2, 0, 6. तर मी तुम्हाला सजेस्ट करतो की कृपया याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, आणि यापुढे पण मला आणखी माहिती द्यायची आहे त्यामुळे हे मी पुसतो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट जरूर घेऊन घ्या. हे तुम्हाला खूप फायद्याचे ठरेल, समोर तुम्हाला खूप उपयोगी येणार आहे. तर एकदा याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. जर तो स्क्रीनशॉट काढला असेल तर याचा पण एक स्क्रीनशॉट काढून घ्या. हे आहेत वाराचे कोड. म्हणजे समोर जे मी आतापर्यंत सांगलं त्याचा वापर कसा करावा हे तर मी समोर सांगणारच आहे, पण सध्या हे पाठ करून घ्या. रविवारसाठी आपण 0 हा कोड वापरायचा. तर सोमवारसाठी 1, मंगळवारसाठी 2, बुधवारसाठी 3, गुरुवारसाठी 4, शुक्रवारसाठी 5 आणि शनिवारसाठी 6. हे तुमच्या इझिली लक्षात राहील, कारण रविवार हा पहिला वार असतो त्याला आपण 0 मानू, तर शनिवार हा शेवटला वार असतो त्याला आपण 6 मानू. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 हे सिरियल प्रमाणेच आहे. तर मी विनंती करतो याचा सुद्धा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर आतापर्यंत आपण जे कोड पाहिले त्यांचा वापर कशा प्रकारे करायचा, म्हणजेच वार काढण्याचे सूत्र दिनांक प्लस महिन्याचा कोड प्लस वर्षाचे शेवटचे 2 अंक प्लस वर्षाला 4ने भागून आणि त्या सर्वांना 7ने भाग द्यायचा, आणि या सर्वांना 7ने भागून जी बाकी उरते आपल्याला भागाकाराशी घेणं देणं नाही,
पण जी बाकी उरते ते आपलं उत्तर असेल. म्हणजे जर समजा आजची तारीख आहे 17 डिसेंबर 2024, तर आजचा दिनांक 17, महिन्याचा कोड असेल जसं मी सांगलं होतं 0336, म्हणजे 0336, 14 म्हणजे 14, 62 म्हणजे 62, 50 50 आणि 35 म्हणजे 35, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे 5. तर 5 वर्षाचे शेवटचे 2 अंक 2024 म्हणजे 24, आणि त्या वर्षाला 4ने भागून 24 भाग्याला 4 6, त्या सर्वांना 7ने भाग द्यायचा आणि या सर्वांना 7ने भागून जी बाकी उरते ते आपलं उत्तर असेल. म्हणजे मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो. तर हे बघा, ही आजची तारीख. तर आपण घेऊ सर्वप्रथम दिनांक 17 अधिक डिसेंबरचा कोड 5 अधिक वर्ष 2024, पण 24च घ्यावे, शेवटचे 2 अंक 24, आणि त्याला 4ने भाग देऊन 24ला जर 4ने भाग दिला तर 24 भागेला 4 6 6, आणि शेवटी शतकाचा कोड, मी ते शतकाचा कोड टाकला नाही, लिहितो प्लस शतक कोड. शतकाचे कोड आपण पाठ केले होते. जर 1600 ते 1699 असेल तर 6, 1700चं शतक असेल तर 4, 1800चं असेल तर 2, 1900चं असेल तर 0, आणि 2000चं असेल तर 6. तर हे 2000चं शतक आहे तर 6, आणि याला 7ने भाग देऊ. 17 आणि 5, 17 आणि 5 22, 22 आणि 24 46, 46 आणि 6 52, 52 आणि 6 58, 58 भागीला 7, 7 8 56, 7 8 56, 58 मधून 56 गेले, बाकी उरते 2. ह्या भागाकाराशी काही घेणं देणं नाही आपल्याला. बाकी जी उरते 7 8 56, 58ला डायरेक्ट भाग जात नाही, तर 58 मधून 56 गेले, बाकी उरते 2, आणि 2 हा जो कोड आहे, 2 हा जो कोड आहे जसं मी सांगलं होतं, 0 रविवारचा, 1 सोमवारचा, 2 मंगळवारचा, 3 बुधवारचा, 4 गुरुवारचा, 5 शुक्रवारचा आणि 6 शनिवारचा. तर 2 हा कोड मंगळवारचा आहे, मंगळवार. तर आता तुम्ही समजलेच असणार की जर आपल्याला कोणतीही तारीख दिलेली असेल तर आपल्याला डायरेक्ट वार कसा काढायचा हे या सूत्रावरून कळते. तर मी सांगितलं होतं याआधी जे मी तुम्हाला कोड लिहून दिलेले होते, महिन्याचे कोड, वाराचे कोड, शतक कोड, जर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेतला नसेल तर कृपया तो घेऊन घ्या, म्हणजे तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. तर आता तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या जीवनातले काही महत्त्वपूर्ण दिवस आणि त्या दिवशी कोणता वार होता हे आपण जाणून घेऊ. 15 ऑगस्ट 1947, ज्या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला, त्या दिवशी कोणता वार होता? तर आपलं सूत्र आहे दिनांक प्लस महिन्याचा कोड वर्षाला 4ने भागून, आणि शेवटी शतक कोड.
तर दिनांक किती आहे? 15. महिन्याचा कोड काय असेल? 03361462 म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 2. तर 2 वर्ष 47. आता वर्षाला 4ने भागून, पण 47ला 4ने भाग जात नाही, तर जिथपर्यंत भाग जातो तिथपर्यंतच द्यावा. जर समोर पॉइंट आले असेल तर ते काढून घ्यावे. पॉइंट आपल्या काही कामाचे नाही, कारण कधी पण कोणता पण दिवस असतो तर आपण त्याला पॉइंटमध्ये मोजतो का नाही. म्हणजे अर्धा गुरुवार, पाऊण गुरुवार किंवा पाऊण सोमवार, अर्धा मंगळवार असं आपण बोलत नाही. तर जेवढा भागाकार पूर्णांकात येतो तोच घ्यावा. तर 47ला जर 4ने भाग दिला तर 11×44. 44च्या पुढे आणि 47च्या मधात 4ने कोणत्याच संख्येला भाग जात नाही. तर 44 म्हणजे 11×44 11. आणि शेवटी शतक कोड. शतक कोड काय आहे? दिलेला आहे 1900 ते 1999 पर्यंत आपण नेहमी 0 वापरत असतो. मी आधीच सांगितलं. तर 0. आता या सर्वांना 7ने भाग द्यायचा. 7नेच का? कारण आठवड्यात फक्त 7च दिवस असतात, म्हणून 7ने भाग देऊ. 15 आणि 2 17. 17 आणि 47 64. 64 अधिक 11 75. 75 भागेला 7. 7 10 70. 7 10 70. त्याच्या पुढं 70च्या पुढं आणि 75च्या समोर भाग जातो का? नाही, फक्त 70 पर्यंतच जातो. तर 7 10 70. 75 मधून 70 गेले, 75 वजा 70 बरोबर 5. तर हे बाकी 5 उरले. किंवा आपण ज्या जुन्या पद्धतीने भागाकार करत होतो, हे 7, हे 75, 7 10 70. 70 बाकी उरले 5. तर आपण वाराचे कोड पाठ केले होते. 5 हा कोणत्या वाराचा कोड आहे? तर 5 म्हणजे शुक्रवार. तर ज्या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला होता त्या दिवशी शुक्रवार होता. आता इकडे 26 जानेवारी 1950, ज्या दिवशी आपल्या भारताला आपण प्रजासत्ताक म्हणून घोषित केले होते, म्हणजे ज्या दिवशी आपलं संविधान लागू झालं होतं. तर दिनांक, महिन्याचा कोड, वर्ष, वर्षाला 4ने भागून, शतक कोड भागेला 7. मी हे इथं काही लिहत नाही, मी डायरेक्ट लिहितो. दिनांक 26 जानेवारी. जानेवारीचा कोड 0. वर्षाचे शेवटचे 2 अंक 50. 50ला जर 4ने भागले तर 12.50 येतं. 0.50 काढून टाका, फक्त 12. आणि शेवटी शतक कोड 1900 ते 1999 पर्यंत जे शतक असते त्याचा कोड 0 असतो, म्हणून 0. आणि त्या सर्वांना 7ने भाग देऊ. तर 26 अधिक 50. 26 आणि 50 76. 76 आणि 12 88. 7 भागेला 88. 7 1 7.
उरला 1 आणि ही 8 जशाच तसे. आता 7 ने 18 ला भाग द्या. 7 दुनी 14, 2 14, बाकी उरले 4. भागाकाराशी आपल्याला काही घेणदेण नाही. 4 हा कोणत्या वाराचा कोड आहे? तर रविवारचा 0, सोमवारचा 1, मंगळवारचा 2, बुधवारचा 3, गुरुवारचा 4. तर 4 म्हणजे गुरुवार. तर ज्या दिवशी आपलं संविधान लागू झालं होतं त्या दिवशी गुरुवार होता. या दोन महत्वाच्या तारखा 19 फेब्रुवारी 1630 आणि 14 एप्रिल 1891. 19 फेब्रुवारी 1630 आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस. तर आपल्या सूत्राप्रमाणे सर्वप्रथम दिनांक घेऊ. 19 अधिक फेब्रुवारीचा कोड 0 336 14 62 50 35. तर 03 म्हणजे 3. वर्षाचे शेवटचे 2 अंक 30. याला वर्षाला 4 ने भागून 30 ला 4 ने भाग जात नाही, तर जिथपर्यंत जातो तिथपर्यंत द्या. 7 चू 28, 7. आणि शेवटी शतकाचा कोड 1600चा किती? 6, 1700चा 4, 1800चा 2, 1900चा 0 आणि 2000चा 6. पुन्हा 64206 640 6420 6420 हे सतत चालत राहील. म्हणजे जर समजा 2000 ते 2099 पर्यंत जर 6 आहे, तर 2100 ते 2199 पर्यंत पुन्हा 4 राहील. तर ह्या लिहून घेऊ. तसे तर एवढ्या खोलात प्रश्न विचारत नाही. प्रश्न जर विचारले तर फक्त 1900 ते 1999 आणि 2000 ते आतापर्यंत एवढंच विचारलं जाणार. तरी आपण हे कव्हर करून घेऊ. 1600चा 6 या सर्वांना 7 ने भाग देऊ. 19 आणि 3 22, 22 आणि 30 52, 52 आणि 7 59, 59 आणि 6 65. 65 ला 7 ने भाग देऊ. 65 7 9 63. उरले 2 आणि 2 हा कोणत्या वाराचा कोड आहे? 2 म्हणजे मंगळवार. म्हणजे ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या दिवशी मंगळवार होता. आता इकडे 14 एप्रिल 1891, पण हे ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे 14 एप्रिल 1891. सर्वप्रथम दिनांक लिहून घेऊ. 14 एप्रिलचा कोड 0336 म्हणजे 0336. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 6. वर्षाचे शेवटचे 2 अंक 91 आणि या 91 ला 4 ने भाग द्या. मी इथे लिहितो 91 भागेला 4. 4 दुनी 8, उरला 1, झाले 11. 4 दुनी 8 22. पॉइंट काहीतरी येईल, पण पॉइंटचा विचार न करता सरळ 22 लिहून घ्यावे. आणि शतकाचा कोड 1800चा कोड 2. या सर्वांना 7 ने भाग द्या. 14
अधिक 6 20, 20 अधिक 91 111, 111 अधिक 22 132, 132 अधिक 2 135, म्हणजे 7/135. 13 भाग द्या, 7 1 7. 13 7 गेले 6. या 65ला 7ने भाग द्या, 7 9 63. 65 मधून 63 गेले, 2 उरले, आणि 2 हा मंगळवारचाच कोड आहे. तर ज्या दिवशी छत्रपतींचा जन्म झाला तो दिवस पण मंगळवार होता, आणि ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म झाला त्या दिवशी पण मंगळवारच होता. म्हणजे या दोन्ही महामानवांचा जन्मदिवस मंगळवारच होता. आतापर्यंत आपण साध्या वर्षामध्ये वार कसा काढायचा हे पाहिलं होतं. पण जेव्हा तुम्हाला माहित आहे की वर्षाचे 2 प्रकार असतात, एक असतं साधारण वर्ष आणि एक असतं लीप वर्ष. आणि लीप वर्ष म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, हे काही सांगण्याची गरज नाही. लीप वर्ष दर 4 वर्षातून एकदा येत असते. ज्या वर्षाच्या शेवटच्या अंकांना 4ने पुरेपूर भाग जातो, म्हणजे पॉईंटमध्ये काहीच उरत नाही, पूर्ण भाग जातो. जसे हे 2020, हे 2024, 20ला 4ने पूर्ण भाग जातो, 24ला पण पूर्ण भाग जातो. तर हे आहे लीप वर्ष. आणि आतापर्यंत जे मी घेतले होते 1891, 1950, 1947, यांना 4ने पूर्ण भाग जात नव्हता, म्हणून ते झाले साधारण वर्ष. हे तुम्हाला बेसिक माहीतच आहे. तर जेव्हा लीप वर्षातली तारीख दिलेली असते त्यावेळेस काय करावे, तर आपण जे करत होतो तेच नेहमीप्रमाणे करायचं. सर्वप्रथम दिनांक घेऊ 22. जुलैचा कोड म्हणजे 0336 14 6 6 6. शेवटचे 2 अंक 20. आता यांना 5ने पूर्ण भाग जातो. जाऊ द्या. समोरची स्टेप 2000 या शतकाचा कोड 6. या सर्वांना 7ने भाग द्या. 22 अधिक 6 28, 28 ने 20 48, 48 ने 5 53, 53 आणि 6 59, म्हणजे 7/59. 7 8 56 56, म्हणजे 59 मधून 56 गेले, उरले 3, आणि 3 हा बुधवारचा कोड असतो. बुधवारचा कोड असतो. इथे काही फरक पडला नाही. आता इथे पाहू. दिनांक 4 जानेवारीचा कोड 024 अधिक 6 × 24. 24ला 4ने भाग दिला तर 6, आणि शतक कोड 6 भागीला 7. 4 अधिक 0 4, 4 अधिक 24 28, 28 आणि 6 आणि 6 34, 34 आणि 6 40. 7/40. 7 5 35, उरले 5, आणि 5 हा शुक्रवारचा कोड आहे. पण
4 जानेवारी 2024 या दिवशी शुक्रवार नव्हता, तर त्या दिवशी गुरुवार होता. तर यात फरक काय? 22 जुलै 2020, 4 जानेवारी 2024 लीप वर्षात एक दिवस एक्स्ट्रा असतो आणि तो म्हणजे 29 फेब्रुवारी. तर होते असं की एका वर्षात समजा 365 दिवस आहे, असे एका लाईनमध्ये सर्व 365 दिवस बसलेले आहेत. इकडे जानेवारी, फेब्रुवारी, हा फेब्रुवारीचा 28 तारीख, इकडे 1 मार्च आणि इकडे 31 डिसेंबरपर्यंत. तर मला 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च यांच्या मधोमध 29 फेब्रुवारीला बसवायचा आहे. तर मी जे 1 मार्च पासून 31 डिसेंबरपर्यंत जेवढे दिवस आहे हे 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत बसणाऱ्या दिवसांच्या जास्त प्रमाणात आहे. म्हणून मला 1 मार्च पासून इकडे सरकवायला जमणार नाही. म्हणून मी 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या दिवसांना थोडं सामोर सरकवेन. म्हणजे 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी समजा थोडी सामोर सरकले तर मधात 29 फेब्रुवारीला जागा होईल. म्हणजे मी 1 मार्च ते 31 डिसेंबर यांना काहीच त्रास दिला नाही, फक्त 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी यांना थोडं समोर सरकवलं. तर तसंच हे आहे जुलै महिना फेब्रुवारीच्या नंतर येत असतो, तर मी जुलैला त्रास देणार नाही. पण जानेवारी हा महिना फेब्रुवारीच्या अगोदर येतो, 29 फेब्रुवारीच्या अगोदर येतो. म्हणून मी जानेवारीला थोडासा पुढे सरकवीन. म्हणजे जर शुक्रवार आहे तर मी त्याला 1 दिवस पुढे सरकवीन. म्हणजे माझं उत्तर शुक्रवार आलं तर मी 1 दिवस मागे जाईल. म्हणजे शुक्रवारच्या आधील दिवस म्हणजे गुरुवार. तर शुक्रवार आपलं उत्तर नसेल, आपलं उत्तर आहे गुरुवार. तुम्ही वाटल्यास कॅलेंडर चेक करू शकता. तर तुम्ही कन्सेप्ट समजलाच असाल. जर आपल्याला लीप वर्ष दिलेलं असलं आणि त्या लीप वर्षात जर जानेवारी आणि फेब्रुवारी दिलेलं असेल तर आपल्याला जे आपलं उत्तर येते त्या दिवसाच्या 1 दिवस मागे जायचं आहे. आजचे शेवटचे 2 प्रश्न. 1 मार्च 1996 या दिवशी कोणता वार होता आणि 29 फेब्रुवारी 1992 या दिवशी कोणता होता? या दोन्ही तारखा म्हणजे 1996 आणि 1992 हे दोन्ही वर्ष लीप वर्ष आहेत. पण आपण जसे नेहमी काढतो त्याचप्रमाणे सर्वप्रथम दिनांक लिहून घेऊ. मार्चचा कोड 3, वर्षाचे 2 शेवटचे अंक 96 भागेला 4 24 आणि 1900 ते 1999 पर्यंतचा कोड म्हणजे 0. 1 आणि 3 4, 4 आणि 96 100, 100 अधिक 24 124. या सर्वांना 7 ने भाग देऊ. म्हणजे 7 भागेला 124. या 12ला 7 ने भाग दिला. 7 1 7. हे 4 जशास तसे. 12तून 7 गेले 5. 7 7 49. डायरेक्ट 54ला तर भाग जाणार नाही आणि 54च्या समोर 7 8 56, तर 56 जास्त होईल. तर 7 7 49. या 54 मधून 49 गेले, उरले 5 आणि 5 हा कोड शुक्रवारचा आहे. म्हणजे 1 मार्च 1996 या दिवशी शुक्रवार होता. तसंच इकडे 29 फेब्रुवारी 1992. तर सर्वप्रथम तारीख 29, फेब्रुवारीचा कोड 3, 92 भागेला 4 23 आणि शतकाचा कोड 0 भागेला 7.
29 अधिक 3 32, 32 आणि 92 124, 124 अधिक 23 147, 147 भागेला 7. या 14ला 7ने पूर्ण भाग जातो, 7 दुनी 14, हे 7 जशास तसे, 7 एक 7, उरले बाकी 0, आणि 0 हा रविवारचा कोड आहे. पण जसं मागच्या गणितात मी सांगितलं, इथे मार्च होता म्हणजे हा 29 फेब्रुवारीच्या नंतरचा दिवस होता, तर यावर काही फरक पडणार नाही. पण 29 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला जे उत्तर येते त्या दिवसाच्या मागील दिवस घ्यायचा आहे. म्हणजे रविवारच्या मागचा दिवस शनिवार. तर 29 फेब्रुवारी 1992ला रविवार नसून शनिवार होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. उद्या पुन्हा याच दिनदर्शिका या टॉपिकचा दुसरा भाग, ज्यामध्ये वर्ष दिलेले असते आणि त्या वर्षाची आवृत्ती म्हणजे तेच कॅलेंडर जशास तसे पुन्हा कोणत्या वर्षी उतरेल किंवा मागच्या वर्षी केव्हा झालं होतं याचा आपण अभ्यास करू. तर आजचा हा व्हिडिओ इथेच थांबू. आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्हाला वाटत असेल की यामुळे तुमचा काही फायदा होत असेल तर तुमच्या विद्यार्थी मित्रांचा पण फायदा करा, त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.